हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। ठाकरेंना धड रामरक्षा वाचता येत नाही आणि चाललेत आंदोलन करायला। उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा पठणावर फडणवीसांचा टोला। चेंबूर दुर्घटनेच्या अहवालावरून महापौर आणि आयुक्तांमध्ये संघर्ष। चौकशी समितीच्या अहवालावर महापौर संतापल्या। ऑपरेशन टायगरच्या नंतर एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। भावी कॅबिनेट मंत्री म्हणून धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं फलकबाजी। बीडमध्ये झालेली फलकबाजी ठरली लक्षवेधी। भाजपा आमदार सुरेश धस यांचा जयंत पाटील यांना इशारा। जयंत पाटील यांनी आपल्या नादी लागू नये, धस यांचं वक्तव्य। पवारांची भाजपासोबत जाण्यासाठी पुन्हा एकदा चाचपणी। जयंत पाटलांच्या नेतृत्वात आमदार खासदारांची बैठक झाल्याची माहिती। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला राष्ट्रवादीतूनच आव्हान। राष्ट्रीय अध्यक्षपदाची फेर निवडणूक घ्या, राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांची मागणी कायम। नागपुरामध्ये उबाठाच्या रामरक्षा आंदोलनाचा वाद पेटणार। आंदोलनानंतर भाजप मंदिर परिसरात महायज्ञ करणार। ठाकरेंची अवस्था म्हणजे दुसऱ्याला लढायला सांगायचं आणि कपडेही सांभाळायचे नाहीत, एकनाथ शिंदेंची टीका। इगतपुरीत आलेल्या पर्यटकांवरील हल्ल्याप्रकरणी 9 जणांना अटक। तरुणीची छेड काढल्यावरून सुरू झाला होता वाद। अंध पतीनं आईसह मिळून बाळाला आणि त्याच्या आईला विहिरीत ढकललं। अंध बाळ जन्माला आल्यानं हत्येचा प्रकार, पोलिसांचा आरोप। रिक्षावाल्यासोबत अनैतिक संबंधातून पतीची हत्या। पतीचे 3 तुकडे करून जंगलात टाकले।